मित्रांनो, आयुष्य बदलून टाकणारे सुंदर असे चांगले विचार ऐका, विचार करा आणि सुखी व्हा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मौन आणि हास्य या दोन्हींचा उपयोग करा. मौन आपलं रक्षा कवच आहे आणि हास्य स्वागताचे द्वार आहे. सूर्य पूर्वेकडे उगवला की सूर्योदय आणि पश्चिमेकडे गेला की सूर्यास्त. माणसाचे पण असेच असते. समोरचा माणूस तुमच्या मनाप्रमाणे वागला तर तो चांगला आणि मनाविरुद्ध वागला तर वाईट. जीवनात अडचणी कितीही असोत, चिंता केल्यावर त्या वाढतात, शांत राहिल्यावर त्या कमी होतात आणि संयम राखल्यास त्या नक्कीच संपून जातात. सुख म्हणजे नक्की काय याचे उत्तम उदाहरण म्हणजे भरलेलं घर आणि एकमेकांची साथ. तुम्हाला मदत करणाऱ्यांना कधीही विसरू नका. तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांचा कधीही तिरस्कार करू नका आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना कधीही फसवू नका. नामस्मरण हा उंबरट्यावरचा दिवा आहे. त्याने भगवंत आणि परपंच दोन्हीकडेही उजेड पडतो. पाण्यात आणि मनात साम्यते काय? दोन्ही जर गढूळ असतील तर दोघंही आयुष्य संपवू शकतात. दोन्ही जर उथळ असतील तर धोक्याच्या पातळीकडेच ओढतात. दोन्ही स्वच्छ असतील तर जातील तिथे आनंदवनच फुलवतात. पण पाण्यात आणि मनात मुख्य फरक तो काय? पाण्याला बांध घातला तर पाणी संत आणि मनाला बांध घातला तर माणूस संत होतो. आयुष्यात आपल्याला काही मिळवायचे असेल तर नम्र व लीन असण्याबरोबर आडकाठी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे गरजेचे असते. जसे विहीर खणताना आवाढव्य दगडांना दुर्लक्षित करून सर्वांचे लक्ष त्याखाली खळखळणाऱ्या झऱ्याच्या पाण्याकडेच असते आणि त्याच विहिरीतून पाणी काढताना बादलीला झुकावे लागते, तेव्हाच मधुर पाणी मिळते. ज्याला दोन हातांची किंमत समजली तो नशिबाच्या पायावर कधीच लोटांगण घालत नाही. खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरवलेलं केव्हाही चांगलं. कारण जे खऱ्या मार्गावर चालतात ते कायम रुबाबात असतात. एकटा माणूस कधीच एकटा नसतो. त्याच्यासोबत खूप अनुभव असतात, कारण तो सगळ्यांनाच ओळखून असतो. मित्रांनो, जाता जाता एवढंच सांगावंसं वाटतं. आपलं जीवन हे कंडक्टरसारखं असतं. रोज वेगळे प्रवासी सोबत असतात, पण प्रत्यक्षात कुणीही आपलं नाही. रोजचा प्रवास आहे, पण प्रत्यक्षात आपल्याला कुठेही जायचे नाही. त्यातून प्रवास करायचा, ती बससुद्धा आपली नाही आहे. बॅगेत पैसे आहेत, पण ते आपले नाहीत. ड्युटी संपल्यावर सारं काही सुपूर्द केले की झाले. अगदी तसेच रिकाम्या हाती येणे अनरिकामे जाणे. सुंदर आयुष्याच्या सुंदर शुभेच्छा. आवडल्यास नक्की शेअर करा.